आदित्य ऑफिसला पोचला, पण त्याचं मन अजिबात तिथे नव्हतं. फाईल्स समोर होत्या, लॅपटॉप उघडा होता, पण डोक्यात एकच विचार चालू होता. सिया ठीक आहे ना? तो स्वतःला कामात गुंतवायचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या लक्षच लागत नव्हतं. शेवटी त्याने फोन उचलला आणि तिचा नंबर डायल केला. सिया, कशी आहेस आता? ती हसत म्हणाली, मी ठीक आहे, तू काम कर. तो म्हणाला, औषध घेतलं ना? हो. कॉल ठेवला, पण 10 मिनिटात पुन्हा कॉल केला. ताप नाही ना वाढला? ती हसत म्हणाली, नाही डॉक्टर साहेब. तो थोडा हसला. पुन्हा थोड्या वेळाने कॉल. खाल्लंस का काही? आता सिया थोडी हसतच म्हणाली, आदित्य रिलॅक्स, मी ठीक आहे. 3-4 कॉलनंतर फोन आईने उचलला. हॅलो आई. सिया. तो काही बोलणार इतक्यात आई थोड्या मिश्किल आवाजात म्हणाली, अरे तिला आराम करू दे जरा, सारखा कॉल करत बसलायस. आदित्य थोडा गोंधळला. आई मी फक्त. ती मध्येच म्हणाली, फक्त काय? आम्ही आहोत ना तिच्याकडे लक्ष ठेवायला. तो हलकसा हसला. आई पुढे म्हणाली, तुझ्या कॉलमुळेच तिची झोप उडते आता. आदित्य शांत झाला. ठीक आहे, आता नाही करणार, तो म्हणाला. आई हसत म्हणाली, हो आता नीट काम कर. संध्याकाळी येऊन बघ तिची काळजी. हो, तो म्हणाला. कॉल ठेवला. ऑफिसमध्ये तो खुर्चीत बसला. हलका हसला स्वतःशीच. मी जरा जास्तच ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतोय, तो मनात म्हणाला. पण पुढच्या क्षणी काय करू, ती आहेच तशी. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. आई सियाकडे पाहत म्हणाली, तुझा नवरा ना खूपच काळजी करतो तुझी. सिया हसली. माहीत आहे, ती म्हणाली. ती मनात म्हणाली, कोणी इतकं जपणं खरंच नशिबाने मिळतं. 3-4 कॉल, आईचे गोड टोमणे आणि त्याच्या प्रेमाची झलक त्याला आपण आठवतो. तोच वारंवार फोन करतो. हे सर्व आठवून सियाला मनात गुदगुल्या होत होत्या आणि तिला आता बरं वाटत होतं. संध्याकाळ झाली. घरात सगळे आपापल्या कामात होते, पण एक जण मात्र वाट बघत होता, ती म्हणजे सिया. दरवाजाची बेल वाजली. आई म्हणाली, आला वाटतं तुझा काळजी करणारा नवरा. सियाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. आदित्य आत आला, पण आज तो रिकाम्या हाताने नव्हता. त्याच्या हातात मोठी फूड बॅग, काही पॅकेट्स आणि अजून एक छोटा बॉक्स होता. आई हसत म्हणाली, अरे हॉटेल उघडलंस का? एवढं काय आणलंय? तो सरळ सियाच्या रूममध्ये गेला. सिया, तो म्हणाला. ती बसलेली होती. काय आहे हे सगळं? ती आश्चर्याने म्हणाली. तो हसत म्हणाला, तुला आवडतं ना सगळं, म्हणून आणलं आहे. त्याने एक एक करून पॅकेट उघडायला सुरुवात केली. तिचं फेवरेट सूप, हलवा, तिचा आवडता ज्यूस आणि शेवटी एक छोटासा मिठाईचा बॉक्स. सिया त्याच्याकडे बघतच राहिली. इतकं सगळं माझ्यासाठी? ती म्हणाली. तो सहजपणे म्हणाला, तू आजारी आहेस आणि तुला खुश बघायचं आहे मला. ती हसली. डोळ्यात हलकंसं पाणी आलं. मी आता खरंच ठीक आहे, ती म्हणाली. तो लगेच म्हणाला, हो, पण मला खात्री करून घ्यायची आहे. तो पुन्हा तिच्या बाजूला बसला. चल, तुला खाऊ घालतो, तो म्हणाला. ती हसत म्हणाली, पुन्हा? तो म्हणाला, हो, आज फुल सर्व्हिस आहे. दोघंही हसायला लागले. ती म्हणाली, मी सगळ्यांसोबतच खाईन. नको सगळ्यांसोबत, तू खाली येऊच नको, तू इथेच आराम कर. आदित्य तिला बोलला. आई दरवाजातून बघत होती. ती हलकसं म्हणाली, असं लाड होत असतील तर रोज आजारी पडायला हरकत नाही. सिया लाजली. आई. आदित्यही हसला. त्या क्षणाचं सौंदर्य, साधं खाणं, पण त्यातलं प्रेम आणि त्याच्या काळजीचा ओलावा. सिया हळू आवाजात म्हणाली, तू आहेस ना म्हणून सगळं सोपं वाटतं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, आणि तू आहेस म्हणून सगळं खास वाटतं. प्रेम मोठ्या गिफ्टमध्ये नसतं, ते अशा छोट्या छोट्या काळजीत दिसतं. संध्याकाळचं हलकं वातावरण होतं. दोघी शांतपणे बसून बोलत होते. सिया थोडी विचारात गेली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू कमी झालं. ती हलक्या आवाजात म्हणाली, माझं नशीब बघ ना कसं आहे. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, काय झालं? ती खाली बघत म्हणाली, मी आजारी आहे किंवा जरा चेंज म्हणून सुद्धा मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. क्षणभर शांतता पडली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझं असं कुणीच नाही. आई बाबा नाहीत, कोणीतरी घरी ये असं म्हणणारही नाही. आदित्यच्या चेहऱ्यावर गंभीरपणा आला. तो काही क्षण काही बोललाच नाही. मग हळूच तिच्या जवळ सरकला. तिचा हात हातात घेतला.
सिया, तो शांत आवाजात म्हणाला. तुला खरंच वाटतं तुझं कुणी नाही? ती त्याच्याकडे पाहते. तो पुढे म्हणतो, हे घर, आई बाबा आणि मी, हे सगळं कोण आहे तुझं? सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आहेत, पण ती काही बोलू शकली नाही. तो तिचं बोलणं थांबवत म्हणाला, पण नाही, हेच घर तुझं आहे. तो पुढे म्हणाला, आणि ऐक, तुला कधी चेंज हवा असेल ना, तर आपण दोघं जिथे तू सांगशील तिथे जाऊया. ती हलकसं हसली. हो, तुझं घर आता एका जागेवर नाही. जिथे तू आनंदी आहेस तेच तुझं घर. सिया त्याच्याकडे पाहत राहिली. ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. मला आता खरंच असं वाटतं की मी एकटी नाही. तो तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो, तू कधीच एकटी नव्हतीस. फक्त तुला उशिरा लोक मिळाले. आई दरवाजाजवळ उभी राहून सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. ती हळूच म्हणाली, आम्ही आहोत तुझ्यासाठी. सिया उठून आईला मिठी मारते. भूतकाळाने दुखवलेलं असतं, पण वर्तमान आधार देतं आणि प्रेम सगळं भरून काढतं. ज्याला आपलं म्हणावं असं कुणी नसतं, त्याला जेव्हा घर मिळतं तेव्हा ते फक्त जागा नसती, ती भावना असते. सिया आईला मिठी मारून परत आली, पण तिच्या मनातलं काहीतरी अजूनही पूर्ण शांत झालं नव्हतं. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही सगळे आहात हे खरं आहे. ती थोडी थांबली. तिचे डोळे पाणावले. पण माहेरची ओढ काही वेगळीच असते. घरात एक क्षण पूर्ण शांतता पसरली. आई तिच्याकडे पाहत होती. त्या शब्दांमध्ये किती वेदना आहेत हे तिला जाणवत होतं. आदित्यही काही क्षण काहीच बोलला नाही. सिया पुढे म्हणाली, लहानपणी जिथे वाढलो, जिथे आईच्या कुशीत झोपलो, तिथे काही न सांगताही सगळं कळायचं. तसंच काहीतरी मनाला हवं असतं. आई हळूहळू तिच्या जवळ आली. तिने सियाचा चेहरा हातात घेतला. बाळा, ती प्रेमाने म्हणाली, माहेर म्हणजे फक्त जागा नसते, ती भावना असते. सिया तिच्याकडे पाहत राहिली. आई पुढे म्हणाली, आणि ती भावना आम्ही तुला देऊ शकतो का नाही हे आमच्यावर आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तू आम्हाला एक संधी दे. तुला माहेर काय असतं ते अनुभवायला. सियाचा बांध फुटला. ती आईला घट्ट मिठी मारते. आई, ती पहिल्यांदाच त्या भावनेने म्हणाली. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आदित्य बाजूला उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तो हलकसं म्हणाला, आता काही कमी आहे का? सिया हसत डोळे पुसत म्हणाली, नाही, आता नाही. रक्ताचं नातं नव्हतं, पण मनाचं नातं तयार झालं आणि माहेरची कमी भरून निघाली. कधीकधी आपल्याला जन्माने नातं मिळत नाही, पण आयुष्य आपल्याला ते बनवण्याची संधी देतं. सगळं शांत झालं होतं. आई तिच्या रूममध्ये गेली होती. घरात फक्त सिया आणि आदित्य होते. खिडकीतून हलकी हवा येत होती. सिया बेडवर बसली होती. आदित्य तिच्या बाजूला. काही क्षण दोघेही शांत होते. आदित्य तिच्याकडे पाहत होता, जणू काहीतरी विचार करत होता. शेवटी तो हळू आवाजात म्हणाला, सिया, एक विचारू का? ती हलकसं म्हणाली, हां, विचार ना. तो थोडा थांबला. तुझे आई बाबा कसे गेले? सियाच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. तिचे डोळे थोडे मोठे झाले. जणू काही जुनी जखम पुन्हा उलगडली होती. ती खाली बघत बसली. मी कधी सांगितलं नाही ना तुला? ती हळू आवाजात म्हणाली. आदित्य शांतपणे म्हणाला, नाही, पण आज जाणून घ्यावंसं वाटलं. ती काही क्षण काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अपघात झाला होता. ती बोलायला लागली. मी खूप लहान होते. गाडीचा मोठा अपघात झाला. तिचा आवाज थरथरत होता. आई बाबा जागीच गेले. आदित्यचा तिचा हात पकडतो. ती पुढे म्हणाली, लोक म्हणत होते की ब्रेक फेल झाले. ती थोडी थांबली, पण आदित्य दचकला. पण ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तो साधा अपघात नव्हता. आदित्यचा चेहरा गंभीर झाला. काय म्हणतेस? सियाचा आवाज अजून हळू झाला. मला आठवतंय, त्या दिवशी आई बाबा खूप घाबरलेले होते. फोनवर कोणाशी तरी भांडत होते आणि अपघाताच्या एक दिवस आधी ती थरथरत म्हणाली, आई म्हणाली होती, आपण चुकीच्या लोकांमध्ये अडकलो आहोत. आदित्य पूर्ण लक्ष देऊन ऐकत होता. आणि दुसऱ्याच दिवशी अपघात झाला.
रूममध्ये शांतता पसरली. आदित्य हळू आवाजात म्हणाला, तुला कोणावर संशय आहे? सिया काही क्षण विचारात पडली. मग ती म्हणाली, मला माहीत नाही, पण एक नाव मी लहानपणी ऐकलं होतं. बाबा कोणाशी तरी फोनवर भांडत होते आणि ते नाव होतं. ती थोडी घाबरली. वर्षाच्या काकांचं. क्षणभर आदित्यच्या डोळ्यात धक्का दिसला. तो उठून उभा राहिला. काय? त्याच्या डोक्यात सगळे जुने तुकडे जोडले जाऊ लागले. वर्षाचा भाऊ, बिझनेसचं भांडण, काका आणि सियाचं भूतकाळ वादळ परत आलं. आदित्य मनात म्हणाला, म्हणजे हा खेळ खूप जुना आहे. सिया घाबरून म्हणाली, आदित्य, मला भीती वाटते. तो तिच्याकडे आला. तिचा हात घट्ट पकडला. यावेळी सत्य बाहेर काढणारच. आदित्य काही क्षण शांत उभा होता. सियाने जे सांगितलं होतं ते खूप मोठं होतं. तो हळू आवाजात म्हणाला, जर हे खरं असेल ना, तर यामागे खूप मोठं कारण असणार. सिया घाबरून विचारते, पण का? माझ्या आईबाबांनी काय केलं होतं? आदित्य विचारात पडला. एकच कारण असू शकतं. तो म्हणाला, बिझनेस आणि पैसा. तुझे आईबाबा काहीतरी मोठ्या बिझनेसमध्ये असणार आणि वर्षाचे काका त्यांच्यासोबत पार्टनर किंवा प्रतिस्पर्धी असू शकतात. सिया लक्ष देऊन ऐकत होती. जेव्हा पैशाचा खेळ मोठा असतो ना, तेव्हा लोक काहीही करायला तयार होतात. ती थरथरली. म्हणजे पैशासाठी? तो मान हलवतो. हो, कधीकधी फक्त पैशांसाठी. आदित्य पुढे म्हणाला, कदाचित तुझ्या आईबाबांना काहीतरी कळलं असेल. काही इल्लिगल, काही चुकीचं, आणि ते उघड होऊ नये म्हणून. तो वाक्य पूर्ण करत नाही. सियाच्या डोळ्यात भीती भरली. त्यांनी त्यांना संपवलं. आदित्य शांतपणे म्हणाला, संभावना आहे. आणखीन एक शक्यता आहे. तो म्हणाला, कदाचित आधीपासूनच काही जुना वाद असेल. तुझ्या आईबाबांनी त्यांच्या बिझनेसमध्ये नुकसान केलं असेल आणि त्याचा बदला. सिया डोळे मिटून बसली होती. मी इतकी वर्ष अपघात म्हणून मानत आले, पण जर हे खरं असेल तर? आदित्य तिच्याजवळ बसतो. आपण अंदाज लावतोय अजून. सत्य काढायचं बाकी आहे. तो तिचा हात धरतो. पण एक गोष्ट नक्की, मी हे असंच सोडणार नाही. त्याच्या डोळ्यात आता वेगळाच डिटर्मिनेशन होता. मी सगळं शोधून काढणार. कोण होतं, का केलं, आणि त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. सिया घाबरून म्हणाली, आदित्य, मला भीती वाटते. तो तिच्याकडे पाहून शांतपणे म्हणाला, भीती संपवण्यासाठीच सत्य शोधावं लागतं. एकीकडे सियाच्या डोळ्यांसमोर आईबाबांचे चेहरे आणि दुसरीकडे आदित्यच्या मनात एकच गोष्ट, हे सत्य शोधायचंच. हेच सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य नेहमीसारखाच नव्हता. तो शांत होता, पण आतून पूर्ण अलर्ट होता. सिया म्हणाली, तू काहीतरी ठरवलं आहेस ना? तो तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, पण तुला सगळं एकदम सांगणार नाही. आधी सगळ्याची खात्री करतो. ती घाबरली. म्हणजे? तो फक्त एवढंच म्हणाला, आपण जिथून सगळं सुरू केलं तिथे जाऊया. त्या दिवशी दुपारी आदित्यने सियाला गाडीत बसवलं. कुठे जातोय आपण? ती विचारते. तो म्हणतो, तुझ्या जुन्या घराजवळ. सियाचा श्वास अडकतो. तिथे? तो शांतपणे म्हणतो, हो, तिथेच काहीतरी सापडेल. गाडी एका जुन्या बंद घरासमोर थांबते. धूळ, शांतता आणि आठवणी. सियाचे डोळे पाणावतात. इथेच मी लहानाची मोठी झाले. दरवाजा लॉक होता, पण आदित्यने आधीच व्यवस्था केली होती. तो लॉक उघडतो. घरात पाऊल टाकताच एक थंड वारा जाणवतो. सगळं जणू तसंच होतं. आदित्य सगळीकडे पाहू लागतो. कपाट, ड्रॉवर, जुन्या फाईल्स. सिया हळूहळू चालत एका खोलीत जाते. ती म्हणते, ही बाबांची स्टडी रूम होती. आदित्य लगेच तिकडे जातो. टेबलवर धूळ जमा झाली होती. तो ड्रॉवर उघडतो. सुरुवातीला काहीच नाही, पण शेवटच्या ड्रॉवरमध्ये एक जुनं लॉक केलेलं फाईल बॉक्स दिसलं. आदित्यचा चेहरा बदलतो. हेच आहे. तो बॉक्स उघडतो. आत काही डॉक्युमेंट्स आणि एक डायरी होती. सिया थरथरत म्हणते, ही बाबांची डायरी आहे. आदित्य ती उघडतो. पहिल्याच पानावर लिहिलेलं असतं, जर हे कुणाला सापडलं तर समजा आम्ही धोक्यात आहोत. सियाच्या अंगावर काटा येतो. आदित्य पुढचं पान वाचतो. आमचा पार्टनर आम्हाला फसवतोय. तो बेकायदेशीर व्यवहारात आहे आणि आम्ही त्याच्या विरोधात पुरावे जमा केले आहेत.
आदित्य जोरात पान पलटतो आणि एक नाव दिसतं, वर्मा. आदित्य थबकतो. वर्मा? सिया घाबरून विचारते. हा कोण? आदित्य गंभीर आवाजात म्हणतो, वर्षाचे काका. त्यांचं आडनाव वर्मा आहे. सियाचा श्वास अडकतो. सत्य जवळ येतंय. डायरीत पुढे लिहिलेलं असतं, जर आम्हाला काही झालं तर हे अपघात नसेल. रूममध्ये पूर्ण शांतता होती. सिया रडू लागते. म्हणजे खरंच? आदित्य तिचा हात पकडतो. आता फक्त अंदाज नाही, आपल्याकडे पुरावा आहे. आता 2 गोष्टी करायच्या. अजून पुरावे शोधायचे आणि त्या वर्माला सामोरं जायचं. सिया घाबरते. तो खूप मोठा माणूस आहे. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणतो, आणि मी त्याहून मोठा प्रश्न बनणार आहे त्याच्यासाठी. डायरी सापडली, पण नाव समोर आलं आणि सत्य आता लपणार नाही. आता खेळ बदलला होता. आता हे फक्त भूतकाळ नव्हतं, तर न्यायाची लढाई होती. जुन्या घरातला शोध अजून संपला नव्हता, पण काहीतरी मोठं त्यांच्या हाताला लागलं होतं. आदित्य त्या फाईलमध्ये कागद एक एक करून बघत होता. काही बँक ट्रान्झॅक्शन, काही साईन केलेले करार आणि काही फोटोकॉपीज. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. हे पुरावे आहेत. सिया थरथरत विचारते, म्हणजे आता सगळं सिद्ध होईल? तो म्हणाला, अजून नाही, पण आपण खूप जवळ आलो आहोत. ते दोघं अजून शोध घेत होते. तेवढ्यात बाहेरून हलकासा आवाज आला, कोणीतरी चालत आल्यासारखा. आदित्य थबकला. तुला ऐकू आलं का? तो हळू आवाजात म्हणाला. सिया घाबरली. हो. तो हळूच खिडकीजवळ गेला. बाहेर 2 माणसं उभी होती. फोनवर बोलत होते. हो, ते आले तिथे. आदित्यच्या चेहऱ्यावर गंभीरपणा आला. ते सावध झाले होते. त्याने लगेच सियाचा हात पकडला. आपण इथे सेफ नाही, सिया घाबरून म्हणाली. कोण आहेत ते? तो हळूच आवाजात म्हणाला, वर्माचे माणसं असू शकतात. आता ही फक्त चौकशी नव्हती, थेट सामना बनत होतं. आदित्य पटकन सगळे इम्पॉर्टंट कागद बॅगमध्ये ठेवतो. चल, लगेच चल, निघायचं आहे आपल्याला, तो म्हणतो. ते दरवाजाकडे जातात, पण बाहेरचा आवाज येतो, दार उघडा. सिया घाबरते. आदित्य तिच्याकडे पाहतो. घाबरू नकोस, मी आहे. तो पटकन मागच्या दरवाजाकडे बघतो. इकडून जाऊ, तो म्हणतो. दोघं मागच्या बाजूने बाहेर पडतात, शांतपणे. पण त्यांच्या मागे आवाज येतो. ते पळतायत. दोघं धावत गाडीकडे जातात. सिया थरथरत म्हणते, आदित्य, ते आपल्या मागे येतायत. तो गाडी स्टार्ट करत म्हणतो, येऊ देत. गाडी वेगाने निघते. मागून एक बाईक त्यांच्या मागे येत असते. रस्त्यावर ताणलेली परिस्थिती होती. सिया सीट पकडून बसलेली होती. आपण वाचू ना, आदित्य स्टेअरिंग घट्ट पकडत म्हणतो. आता फक्त वाचायचं नाही, त्यांना हरवायचं आहे. पुरावे मिळाले, पण शत्रू सावध झाला आणि आता खेळ उघड झाला. गाडी वेगाने धावत होती. मागे लागलेले लोक अजूनही पाठलाग करत होते. पण त्या गोंधळात सियाच्या डोक्यात एक जुनी गोष्ट चमकून गेली. ती अचानक म्हणाली, आदित्य, थांब, मला काहीतरी आठवलं. तो क्षणभर तिच्याकडे पाहतो. काय? ती घाबरलेल्या आवाजात बोलायला लागली. मी आधी एकदा इथे आले होते ना, माझ्या जुन्या घरी. तो म्हणाला, हो, मग? ती पुढे म्हणाली, तेव्हा पण असंच झालं होतं. आदित्यचं लक्ष पूर्ण तिच्याकडे गेलं. मी घरात गेले आणि काही वेळातच आजूबाजूचे लोक अचानक आत आले. ते म्हणत होते, काळजी म्हणून आलो. ती थरथरत म्हणाली, पण त्यांचं वागणं विचित्र होतं. आदित्यचा चेहरा गंभीर झाला. कसं? ते घरभर नजर फिरवत होते, जणू काहीतरी शोधत होते. गाडीचा वेग वाढत होता. आदित्य मनात सगळं जोडत होता. आजचे लोक, त्या दिवशीचे लोक आणि घरातले लपवलेले पुरावे. तो हळू आवाजात म्हणाला, म्हणजे ते लोक तुझ्यावर लक्ष ठेवून होते. सिया घाबरली. म्हणजे? मी तेव्हा पण धोक्यात होते. तो म्हणाला, हो, आणि तुला कळलंच नाही. ती पुढे म्हणाली, तेव्हा मला वाटलं ते फक्त शेजारी आहेत, पण आता वाटतंय ते पुरावे शोधायला आले होते. आदित्यने स्टेअरिंग घट्ट पकडलं. म्हणजे एकच गोष्ट क्लिअर आहे, त्या घरात काहीतरी खूप महत्त्वाचं आहे आणि ते लोक खूप वर्षांपासून ते शोधतायत. सियाचा श्वास अडकतो. पण जर त्यांना सापडलं असतं तर? आदित्य लगेच म्हणतो, तर आज ते आपल्या मागे नसते.
क्षणभर दोघे शांत झाले. आदित्य म्हणाला, याचा अर्थ आपल्याला जे सापडलं ते पूर्ण नाही. अजून काहीतरी मोठं बाकी आहे. सिया घाबरून म्हणाली, आणि ते मिळवण्यासाठी ते काहीही करतील. तो म्हणाला, आणि आपण ते त्यांच्यापेक्षा आधी शोधणार. हेच आपलं टार्गेट आहे आता. मागे लागलेली बाईक अजून जवळ येत होती. सिया म्हणाली, आदित्य ते जवळ येतात. तो आरशात पाहत म्हणाला, लेट देम कम. गेम बदलला. आता सगळं स्पष्ट झालं होतं. सिया आधीपासून टार्गेट होती. घरावर नजर ठेवली जात होती आणि पुरावे अजून पूर्ण मिळाले नव्हते. हे सगळं वर्षानुवर्षे चाललेला खेळ होता आणि आता त्याचा शेवट जवळ येत होता. गाडीचा वेग कमी जास्त होत होता. मागे लागलेली भीती अजूनही संपली नव्हती. पण त्या सगळ्या गोंधळात सिया पूर्णपणे विचारात हरवली होती. ती खिडकीतून बाहेर पाहत होती, पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं. मनात एकच विचार फिरत होता, जर माझं लग्न आदित्यसोबत झालं नसतं तर. तिच्या अंगावर काटा आला. मी अजूनही तिथेच असते, एकटी, कोणाचाही आधार नाही. तिच्या डोळ्यांसमोर चित्र उभी राहिली. तेच जुनं घर, तेच अनोळखी लोक आणि ती पूर्ण एकटी. ती मनातच म्हणाली, कदाचित मी सुरक्षितच नसते. माझ्यावरही काहीतरी संकट आलं असतं. तिचा श्वास जड झाला. तेवढ्यात आदित्यने तिच्याकडे पाहिलं. काय विचार करतेस? तो शांतपणे म्हणाला. ती थोडी थांबली, मग हळू आवाजात म्हणाली, आदित्य, एक सांगू का? हां, तो म्हणाला, जर माझं लग्न तुझ्याशी झालं नसतं ना, तर आज मी कुठे असते मला माहीत नाही. तो तिच्याकडे पाहत राहिला. कदाचित मी सेफ नसते. कदाचित मी जिवंतही नसते. आदित्यचा चेहरा बदलला. तो गाडी थोडी स्लो करतो. असं काहीही होऊ दिलं नसतं मी. तो ठाम आवाजात म्हणाला. ती हलकसं हसली. पण जेव्हा तू नव्हतास माझ्या आयुष्यात. तो तिच्याकडे बघत म्हणाला, पण आता आहे. तो पुढे म्हणाला, आणि आता काहीही होऊ दे. मी तुला काही होऊ देणार नाही. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्याचा हात घट्ट पकडते. माझं नशीब खरंच चांगलं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. तो हसत म्हणाला, नशीब नाही, आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. कधीकधी आयुष्य आपल्याला योग्य वेळी योग्य माणूस देतं आणि तेच आपलं सर्वात मोठं प्रोटेक्शन असतं. गाडी वेगाने पुढे जात होती. सिया मागच्या काचेतून सतत पाहत होती. आदित्य, ते अजून आहेत का? ती घाबरत विचारते. तो आरशात बघतो. क्षणभर काहीच दिसत नाही. तो पुन्हा नीट पाहतो. नाही, तो म्हणतो. सिया पटकन मागे वळून पाहते. रस्ता पूर्ण रिकामा होता. ना ती बाईक, ना ते लोक. गायब. क्षणभर दोघेही शांत झाले. सियाचा आवाज थरथरला. हे कसं शक्य आहे? आदित्यचा चेहरा गंभीर झाला. हे साधं नाही, तो हळू आवाजात म्हणाला. म्हणजे? सिया विचारते. तो म्हणाला, ते इतक्यात हार मानणारे नाहीत. गाडी थोडी स्लो करत तो आजूबाजूला बघतो. कदाचित त्यांनी आपल्याला पर्पजली सोडले. सिया दचकली. का? तो म्हणाला, आपण कुठे जातोय, कोणाला भेटतोय हे बघण्यासाठी. सियाच्या अंगावर काटा आला. म्हणजे ते अजूनही आपल्यावर नजर ठेवतायत? तो शांतपणे म्हणाला, हो, फक्त दिसत नाहीत. सिया सीट पकडून बसली होती. मला खूप भीती वाटते. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला. भीती ठेव, पण घाबरू नकोस. आता आपण जास्त स्मार्ट खेळायचं आहे. ते आपल्याला सोडणार नाहीत. ते वाट बघतील. आपण चूक करायची. सिया हळू आवाजात म्हणाली. म्हणजे आपण ट्रॅपमध्ये आहोत? तो हलकसा हसला. नाही, आता ट्रॅप आपण टाकणार. तो गाडी एका वेगळ्या रस्त्याला वळवतो. सिया विचारते, इकडे का? तो म्हणतो, ज्यांना वाटतं आपण पळतोय त्यांना आता वाटेल आपण कुठेतरी जातोय. गाडी अजूनही वेगळ्या रस्त्याने पुढे जात होती. आदित्य सतत आरशात पाहत होता. सिया अजूनही थोडी घाबरलेलीच होती. थोड्या वेळाने आदित्यचा फोन वाजला. तो कॉल घेतो. हॅलो, हो, मी येतो. त्याचा आवाज अचानक सिरियस झाला. सिया लगेच विचारते, काय झालं? तो काही क्षण शांत राहतो. ऑफिसमध्ये अर्जंट काम आलंय, तो म्हणाला. ती म्हणाली, आत्ता? या सगळ्यात? तो तिच्याकडे पाहत म्हणाला, मला जावंच लागेल. पण आधी तुला सेफली घरी सोडतो. सिया हलकसं मान हलवते.
आदित्यने गाडी मुख्य रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याला वळवली. इकडून जाऊया, सेफ आहे, तो म्हणाला. सिया विचारते, तुला खरंच खात्री आहे का? तो म्हणतो, हो. ते लोक अजूनही आपल्यावर नजर ठेवत असतील म्हणून डायरेक्ट रस्ता टाळतोय. गाडी हळूहळू त्यांच्या घराजवळ पोहोचते. आदित्य तिच्याकडे वळला. आता तू आत जा आणि दरवाजा नीट लॉक कर, ती म्हणाली. तू काळजी घे. तो तिचा हात धरतो. मी लवकर येतो आणि काहीही झालं तर लगेच कॉल कर. ती मान हलवते, पण तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती. तो तिच्या कपाळावर हलकंसं ओठ टेकवतो. घाबरू नकोस, मी आहे, तो म्हणतो. ती हसण्याचा प्रयत्न करते. लवकर ये, ती म्हणाली. तो हलकंसं हसतो. नक्की. सिया एकटी घरात जाते, दरवाजा लॉक करते. घरात शांतता असते, पण आज ती शांतता वेगळीच होती, थोडी भीतीदायक. ती खिडकीतून बाहेर पाहते. रस्ता रिकामा, पण तिच्या मनात एकच विचार, ते लोक खरंच गेलेत की अजूनही आसपास आहेत? आदित्य गाडी घेऊन ऑफिसकडे निघतो, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. तो मनात म्हणतो, हे सगळं इतकं सोपं नाही, काहीतरी मोठं होणार आहे. सिया घरी एकटी असते. आदित्य ऑफिसला आणि शत्रू इनविजिबल. कधीकधी धोका तेव्हाच येतो जेव्हा आपण सेफ आहोत असं वाटतं. घरात पूर्ण शांतता होती. दरवाजा बंद, खिडक्या बंद, पण तरीही सियाला सुरक्षित वाटत नव्हतं. ती हळूहळू हॉलमध्ये आली. आई, ती हाक मारते. कोणताही आवाज आला नाही. तिला आठवतं, आई बाबा बाहेर गेलेत. आता घरात ती पूर्ण एकटी होती. तिच्या पावलांचा आवाजच तिला घाबरवत होता. ती सोफ्यावर बसली, पण मन मात्र शांत होत नव्हतं. तिच्या डोक्यात सतत तेच विचार. ते लोक अचानक गायब झाले. त्यांनी पाठलाग का थांबवला? ते अजूनही आसपास आहेत का? ती पटकन उठली. सगळे दरवाजे चेक केले. लॉक आहे, ती स्वतःलाच म्हणाली. पण तरीही भीती कमी झाली नाही. घड्याळाचा टिकटिक आवाज, खिडकीतून येणारा वारा आणि मध्येच काहीतरी हलल्यासारखा भास. सिया दचकली. कोण आहे? ती घाबरून म्हणाली. कोणताही प्रतिसाद नाही. ती स्वतःलाच समजावते, काही नाही, फक्त मनाचा भ्रम आहे. ती लगेच आदित्यला कॉल करते. आदित्य. तिचा आवाज थरथरत होता. तो म्हणतो, काय झालं? मला भीती वाटते, घरात एकटी आहे. तो थोडा सिरियस झाला. दरवाजे लॉक आहेत ना? हो, तो म्हणाला. घाबरू नकोस, मी आहे, कॉलवर राहतो. ती थोडी शांत झाली. तेवढ्यात खिडकीजवळ हलकासा आवाज झाला. टक टक. सियाचा श्वास अडकला. आदित्य, कुणीतरी आहे बाहेर. तो लगेच म्हणाला, खिडकीजवळ जाऊ नकोस. ती जागच्या जागी थांबली. आवाज पुन्हा आला. तिच्या हातातला फोन थरथरू लागला. आदित्य, मला खूप भीती वाटते, तो ठाम आवाजात म्हणाला. मी येतोय. काहीही झालं तरी दरवाजा उघडू नकोस. ऑफिसमध्ये सगळं नेहमीसारखं चालू होतं. लोक कामात बिझी होते. फोन, मीटिंग्स, फाईल्स. पण आदित्य, तो पूर्णपणे वेगळ्याच दुनियेत होता. तो खुर्चीत बसला होता. समोर लॅपटॉप उघडा होता, पण स्क्रीनकडे त्याचं लक्षच नव्हतं. त्याच्या डोक्यात सतत एकच विचार फिरत होता. सियाच्या आईबाबांसोबत नेमकं झालं होतं काय? तो स्वतःशीच विचार करत होता. अपघात की प्लॅन केलेले मर्डर? त्याला डायरीतलं प्रत्येक वाक्य आठवत होतं. आम्ही धोक्यात आहोत. तो आम्हाला फसवतोय. जर काही झालं तर हा अपघात नसेल. तो डोळे बंद करून विचार करू लागला. त्याचा मेंदू जोडत होता सगळे तुकडे. जर वर्मा इन्व्हॉल्व्ड असेल तर त्यांनी सरळ अटॅक केला असेल का? तो लगेच नकारार्थी मान हलवतो. नाही, ते इतके स्मार्ट आहेत. ते अपघातासारखं दाखवतील. तो टेबलवर हात ठेवतो. ब्रेक फेल, गाडी टॅम्पर केली असेल. त्याचा श्वास थोडा जड झाला. तो थांबला. कोणीतरी इनसाइड पर्सन. त्याच्या डोक्यात एक नवीन विचार आला. कदाचित त्यांच्यात जवळचा कोणीतरी असेल. वर्मासाठी काम करत होता. तो अचानक उठून उभा राहिला. म्हणजे प्लॅन खूप मोठा होता. त्याला आठवलं, सियाने सांगितलेलं. आई बाबा फोनवर कोणाशी तरी भांडत होते. तो विचार करतो, कोणाशी भांडत होते? वर्माशी की अजून कोणाशी? तो लगेच फोन उचलतो. मला त्या ॲक्सिडेंटचा जुना रिपोर्ट पाहिजे, तो कुणाला तरी सांगतो.
पोलीस रिपोर्ट, फॉरेन्सिक, सगळं. त्याचा आवाज आता ठाम होता. ही फक्त शंका नाही, हे सत्य आहे आणि मी ते सिद्ध करणार. त्याच्या डोळ्यात राग होता, पण त्याहून जास्त डिटर्मिनेशन. एकीकडे तो सत्य शोधत होता आणि दुसरीकडे सिया घरात एकटी होती आणि तीही धोक्यात. आदित्यने लगेच निर्णय घेतला. सगळं स्पष्ट करायचं तर थेट पोलीस स्टेशनमध्ये जायलाच हवं. तो सरळ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. आत वातावरण नेहमीसारखंच होतं, पण त्याच्या मनात तणाव वाढत होता. एक अधिकारी त्याला भेटायला आले. या, बसा, त्यांनी शांतपणे सांगितलं. आदित्य थेट मुद्द्यावर आला. मला 20 वर्षापूर्वीचा एक ॲक्सिडेंट केस पाहायचा आहे. अधिकारी थोडे आश्चर्याने म्हणाले, इतका जुने केस? तो म्हणाला, हो, खूप इम्पॉर्टंट आहे. थोड्या वेळाने जुन्या फाईल्स आणल्या गेल्या, धूळ भरलेल्या फाईल्स. जणू काही जुनं सत्य लपवून ठेवलं होतं. आदित्यने फाईल उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, रोड ॲक्सिडेंट, ब्रेक फेल्युअर. तो हळूच पुढे वाचू लागला. गाडीचा ताबा सुटला, ब्रेक काम करत नव्हते, जागीच मृत्यू. सगळं अगदी साधं वाटत होतं. पण आदित्यने फॉरेन्सिक रिपोर्ट पाहिला. त्याच्या नजरेला एक ओळ लागली, ब्रेक ऑइल लिकेज. तो थबकला. तो हळू आवाजात म्हणाला. अधिकारी त्याच्याकडे पाहतात. हो, तेव्हा थोडा संशय होता, पण पुरावे नव्हते. आदित्य पुढे वाचतो. पॉसिबल टॅम्परिंग विथ ब्रेक सिस्टीम. त्याच्या हातातली फाईल थरथरली. म्हणजे हा अपघात नव्हताच. तो पुढचं पान उघडतो. तिथे एक स्टेटमेंट होतं, अननोन पर्सन सीन नियर व्हेइकल बिफोर ॲक्सिडेंट. आदित्यचा श्वास अडकला. कोण होता तो? तो विचारतो. अधिकारी म्हणाले, ओळख पटली नाही, केस क्लोज झाला. पुरावे नव्हते. आदित्य मनात म्हणाला, ब्रेक टॅम्परिंग, अननोन पर्सन, डायरी वर्मा, सगळं एका दिशेने जात होतं. तो फाईलच्या शेवटी पोहोचतो. तिथे एक नाव लिहिलेलं दिसतं, इन्व्हेस्टिगेशन हँडल्ड बाय इन्स्पेक्टर देशमुख. आदित्य थबकतो. हे इन्स्पेक्टर देशमुख कुठे भेटतील? तो अधिकाऱ्याला विचारतो. कुठे आहे हा? अधिकारी शांतपणे म्हणतात, रिटायर्ड आहे, पण अजून जिवंत आहेत. आदित्यच्या डोळ्यात चमक आली. खरं सत्य आता त्यांच्याकडे आहे. केस ॲक्सिडेंटल नव्हता, टॅम्परिंग झालं होतं. एक अननोन माणूस तिथे इन्व्हॉल्ड होता. आणि एक जुना इन्स्पेक्टर अजून जिवंत आहे. आता सत्य खूप जवळ आहे, पण त्याच्यासोबत धोका देखील वाढतोय. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना आदित्यच्या हातात एक फाईल नव्हती, तर संपूर्ण सत्याचा धागा होता. तो गाडीत बसला. काही क्षण शांत बसून राहिला. मनात एकच नाव सतत फिरत होतं, इन्स्पेक्टर देशमुख. तो स्वतःशीच म्हणाला, हाच माणूस आहे ज्याच्याकडे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. त्याने लगेच फोन काढला. मला इन्स्पेक्टर देशमुखांचा ॲड्रेस हवा आहे. तो ठाम आवाजात म्हणाला. थोड्या वेळात ॲड्रेस मिळाला. शहराच्या बाहेर एक शांत भाग होता. रिटायर झाल्यावर तिथे राहतात. माहिती मिळाली. तो गाडी स्टार्ट करणार इतक्यात त्याच्या डोक्यात सियाचा चेहरा आला. ती घरी एकटी आहे, घाबरलेली. तो लगेच तिला कॉल करतो. सिया, कशी आहेस? ती थोड्या भीतीने म्हणाली, ठीक आहे, पण थोडी भीती वाटते आहे. तो म्हणाला, मी एक महत्त्वाच्या कामासाठी जातोय, पण काहीही झालं तर मला लगेचच कॉल कर. ती म्हणाली, हां ठीक आहे, फक्त लवकर ये. तो म्हणाला, हो येईन, आणि दरवाजा कुणासाठीही उघडू नकोस. गाडी शहराच्या बाहेर निघाली. रस्ता शांत होता, पण आदित्यच्या मनात वादळ होतं. तो विचार करत होता, देशमुख काय सांगतील? त्यांनी तेव्हा काय पाहिलं होतं? आणि सर्वात महत्त्वाचं, वर्माचं नाव त्यांच्या रिपोर्टमध्ये का नाही? थोड्या वेळाने गाडी एका जुन्या पण व्यवस्थित घरासमोर थांबली. आसपास शांतता होती. आदित्य गाडीतून उतरला. दरवाजासमोर उभा राहिला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तो स्वतःशीच म्हणाला, इथूनच सगळं बदलणार आहे. त्याने बेल वाजवली. काही सेकंद. दरवाजा हळूहळू उघडला. एक वयस्कर माणूस समोर उभा होता. कोण? त्यांनी विचारलं. आदित्य शांतपणे म्हणाला, मी आदित्य आहे. मला तुमच्याशी 20 वर्षांपूर्वीच्या
एका केसबद्दल बोलायचं आहे. देशमुखांच्या चेहऱ्यावर एकदम बदल झाला. त्यांच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य दोन्ही होतं. ते हळू आवाजात म्हणाले, तू इथे नको यायला पाहिजे होतास. आदित्य दचकला. त्याने लगेच विचारलं, का? देशमुख थरथरत म्हणाले, तो केस अजून संपलेला नाही. इन्स्पेक्टर घाबरलेले. केस अजूनही जिवंत आणि धोका अजूनही चालू होता. आता फक्त सत्य उघडणार नाही तर एक मोठा खेळ समोर येणार आहे.